दिनांक 26 सप्टेंबर रोजी मानाची जय तुळजाभवानी क्रीडा व सांस्कृतिक मंडळ दारफळ सीना तालुका माढा यांच्या वतीने मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सेवानिवृत्त मुख्याध्यापक भाई विलास उबाळे यांच्या वतीने दारफळ गावातील पूरग्रस्त बांधवांना एक मदतीचा हात म्हणून जीवनावश्यक वस्तूंचे 51 पूरग्रस्त बांधवांना वाटप करण्यात आले। या किटमध्ये साखर, तेल, चहा, मीठ, डाळ, तांदूळ व औषधांचा समावेश होता। मंडळाच्या वतीने दरवर्षी विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात। या प्रसंगी मंडळाचे सदस्य सचिव लक्ष्मण देवकुळे, खजिनदार बाळासाहेब उबाळे, संग्राम भैया उबाळे, उबाळे सरपंच अशोक शिंदे, ग्रामपंचायत सदस्य माजी उपसरपंच औदुंबर उबाळे, माजी उपसरपंच खरेदी विक्री संघाचे संचालक जय बापू बारबोले, अतुल गवळी, सोमनाथ उबाळे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते। त्याबरोबर बरड वस्ती म्हणजे जवळजवळ किती लोकसंख्येची आहे ती 150-200 लोकांची बरड वस्ती ही संख्या आहे आणि या 300 लोकांची संख्या आहे पिनुबाया ज्योतिताई आणि त्या बरड वस्तीवरून बाहेर पडण्याकरता एकमेव मार्ग म्हणजे दारफळ आणि पोंजे हा रस्ता मंजूर आहे, परंतु तो थांबला कशामुळे ही काय माहित नाही। त्यांची ओरडा घेतली, शेतकरी विरोध करतात, परंतु कुठलाही शेतकरी इथला विरोध करत नाही, तो रस्ता थांबवलाय। आज त्यांची इतकी व्यवस्था इतकी बिकट परिस्थिती झाली की त्यांना त्या रस्त्याने जायचं म्हणलं तर ट्रॅक्टर हे त्या ह्याच्यापासून ट्रेलरच्या पूर्ण चाकाची पडत होती, अशा अवस्थेतून त्यांना बाहेर काढावं लागलं पोहोचायला। त्यामुळे हे दोन रस्ते बळपिनभया होणे अत्यंत गरजेचं आहे, सगळ्यात महत्वाचं। कारण ही आज परिस्थिती हे आहे की उद्या सुद्धा उद्या होणारच आहे हे आपण सांगू शकत नाही। आपण आलात त्याबद्दल मानाचे तुळजाभवानी नवरात्र उत्सव त्याबरोबर दारफळ वाशाचं ताईचं आणि पिनुबायांचं मी आभार व्यक्त करतो।